आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रितांशीने नर्सरीला जायला सुरुवात केली. आंबा माझा सर्वाधिक प्रिय असल्यामुळे छोटीशी आंब्याच्या आकाराची सॅक मी तिला इंडियामधूनच घेतली होती. लिटिल गर्ल विथ बिग ड्रीम असा लिहिलेला टी शर्ट आजच्या दिवसासाठी खास तिने घातला होता. मी माझ्या बाबांचं बोट धरून रडत शाळेत गेल्याचं आठवत होतं, पण रितांशी मात्र तिच्या बाबासोबत आनंदात सायकलवर बसून नर्सरीला गेली. अवघ्या 1 वर्षाची मुलगी आणि शाळा म्हटलं की मुलांना रडत घेऊन जाणं असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. परंतु इथे नर्सरीमध्ये सेटलिंग सेशन्स देतात, म्हणजे पहिल्या दिवशी आईबाबांशिवाय 1 तास बाळ कसं राहतं ते ऑब्झर्व करतात आणि हळूहळू मग ते ड्युरेशन बाळाच्या कलेने वाढवत जातात. ह्या प्रोसेसमुळे थोडा धीर आला होता, नाहीतर माझी अजिबात तयारी नव्हती तिला नर्सरीला पाठवण्याची. नर्सरीमध्ये गेल्यावर आधी थोडा वेळ डॉक्युमेंटेशनचं काम केलं. विविध सुविधांयुक्त नर्सरी बघून मन अगदी खुश झालं होतं. आतमध्ये वयोगटानुसार वेगवेगळ्या रूम्स आणि त्यात बरीच खेळणी होती. 3 ते 4 मुलांमागे 1 टीचर अशी सिस्टम होती. बाळाच्या खाण्याच्या सवयी, ॲलर्जी, बाळाच्या आवडी, गार्डनिंग, म्युझिक अशा वेगवेगळ्या विषयांचे फॉर्म्स आम्ही भरले. लहान मुलांच्या इतक्या बारीक सारीक गोष्टींची नोंद घेतात हे खरंच कौतुकास्पद आहे. असो, हे सगळे महान विचार एका बाजूला, पण तिला नर्सरीमध्ये ठेवून आल्यावर मनात उठलेलं भावनिक वादळ आवरण्यापलीकडचं होतं. भयानक रडारड झाली होती. शेवटी बाळाला ग्रीटिंग करण्याच्या नादात 1 तास कुठे गेलात ते कळालंच नाही. तिला नर्सरीमधून आणायला आम्ही दोघेही गेलो होतो. मॅडम येताना पण सायकलवरून आल्या. बाळ आईबाबांकडून काही ना काही शिकत असतंच, परंतु मानसिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी आठवड्यातून काही दिवस आणि दिवसातूनही काही तास नर्सरीला जाण्याचा निर्णय योग्य आहे हे आता मनाला पटलं होतं. चेरी ऑन टॉप म्हणजे मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जातात. रितांशी फक्त 1 तासाची शाळा अटेंड करून मामाच्या गावाला जाणार होती. घरी आल्यावर तिला मग ग्रीटिंग दिलं. अगदी प्रेमाने आणि कुतूहलाने ती त्या ग्रीटिंगला निहाळत होती.